सुरू. हॅलो, गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. मी वाया राजूरकर, स्पीक इंग्लिश विथ राजूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्याला आज एक अतिशय महत्त्वाचा विषय शिकवणार आहे आणि तो म्हणजे व्हर्ब्स, क्रियापदे. इंग्रजीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन, प्रोनाउन्स, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन्स. त्यापैकी आपण आज व्हर्ब्स या विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. तेव्हा लेट अस बिगिन विथ व्हर्ब्स. आपण क्रियापदापासून सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये 2 प्रकारची क्रियापद आहेत. पहिला प्रकार आहे फायनाईट व्हर्ब्स आणि दुसरा आहे नॉन फायनाईट व्हर्ब्स. मी इथे फळ्यावरती लिहितो फायनाईट व्हर्ब्स, फायनाईट फायनाईट व्हर्ब्स, आणि दुसरा आहे तो नॉन फायनाईट व्हर्ब्स. प्रथमतः फायनाईट व्हर्ब्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. फायनाईट व्हर्ब म्हणजे असे क्रियापदे की जे कर्त्याप्रमाणे, पर्सनप्रमाणे आणि काळाप्रमाणे बदलतात. जे कर्त्याप्रमाणे आणि काळाप्रमाणे बदलतात त्याला आपण फायनाईट व्हर्ब असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी शी प्लेज क्रिकेट. शी प्लेज क्रिकेट यातला हा जो व्हर्ब आहे प्लेज, हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे शीच्या पुढे क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. आता आपण जर ह्याचा टेन्स बदलला आणि असं वाक्य लिहिलं तर शी प्लेड क्रिकेट असं होईल. म्हणजे आपण जर याचा टेन्स बदलला तर प्लेजचं प्लेड असं होतं. ओके. यापेक्षा आपण जर दे करता वापरला वाक्यामध्ये तर दे प्ले क्रिकेट असं होतं. म्हणजे हे जे प्ले क्रियापद आहे, मूळ क्रियापद, ज्याची 3 रूपं आहेत प्लेड, प्ले, प्लेड आणि प्लेड. हे पहिलं मूळ क्रियापद बदलत जातं काळाप्रमाणे आणि कर्त्याप्रमाणे. हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. According to the personal pronouns and tense, the verb changes, and the verb that changes according to the personal pronoun or person and tense is called a finite verb. Okay? या फायनाईट व्हर्बमध्ये 2 प्रकार आहेत. या फायनाईट व्हर्बमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ऑक्झलरी, AUXILIARY, and second is here main verbs. What do you mean by auxiliary? Auxiliary in simple English is helping verb, सहाय्यक करणारं क्रियापद. आणि हे मेन वर्ब म्हणजे ज्याचे 3 रूप आहेत, कम, केम, कम अशी 3 रूप आहेत. हे जे ऑक्झलरी आहे या ऑक्झलरीमध्ये आणखी 2 प्रकार आहेत. टोटली हे किती ऑक्झलरी आहेत? हे ऑक्झलरी आहेत 24 इन नंबर. दीज ऑक्झलरीज आर 24 इन नंबर. लेट मी टेल यू. टू बीचे 5 ऑक्झलरी व्हर्ब्स आहेत. ॲम, इज, आर, वॉज, वेअर. टू डूची 3 व्हर्ब आहेत. डू, डज, डिड. टू हॅवची 3 व्हर्ब्स आहेत. हॅव, हॅज, हॅड. त्यानंतर 4 क्रियापदांच्या जोड्या आहेत. विल, वूड, शाल, शूड, कॅन, कुड आणि मे, माईट. त्याशिवाय टू लागलेली 4 क्रियापद आहेत. यूज टू,
डेअर टू, ऑट टू, नीड टू आणि शेवटचं एक क्रियापद आहे मस्ट. असे 24 क्रियापदं हे ऑक्झलरी आहेत. 24 क्रियापदं हे ऑक्झलरी आहेत. मी इथे ते 24 क्रियापदं लिहितो म्हणजे आपल्याला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कल्पना येऊ शकेल. पहा, हे टू बी हे क्रियापद 5 ॲम, इज, आर, वॉज, वेअर ही 5 क्रियापदं टू बीची आहेत. ही 5 क्रियापदं टू बीची आहेत. त्याच्यानंतर टू हॅव ही क्रियापदं आहेत हॅव, हॅज, हॅड. त्यानंतर टू डूची क्रियापदं आहेत 3. टू डू, डू, डज आणि डीड. ही अशी टोटल दीज आर द 11 ऑक्झलरीज. These are 11 auxiliaries. 5 plus 5 10, 5 plus 3 8 and plus 3 11. So these are the total 11 verbs for to be, to have and to do. There are 4 pairs of verbs. I write them here. One is here shall, should, can, could, may, might, and will, would. These are the 4 pairs of verbs. Apart from this, you have got 4 more verbs which has got 2, and used, to, ought, to, need, to, then used to, ought to, need to, dare to, and the last verb is must, must. If you count them all, they are 24 in numbers. Here 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. These are the 24 auxiliary verbs. Look here, in auxiliary verbs, there are 2 kinds. Primary auxiliary and modal auxiliary. Primary auxiliary and modal auxiliary. These 11, they come under primary auxiliary. And these 13, they come under modal auxiliary. Primary auxiliary means the verbs that help just for the meaning, just to draw out the meaning. म्हणजे वाक्याचा अर्थ निघण्यासाठी, वाक्याचा अर्थ काढण्यासाठी जे क्रियापद सहाय्य करतात त्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतो. बट modal auxiliaries are totally different. Modal auxiliaries are helping verbs that express different meaning, that express different attitude. For example, they express ability, permission, then certainty. So they are called modal auxiliary. So let us learn one by one. चला तर मग आपण एकानंतर एक ते सर्व क्रियापदांचा या ठिकाणी अभ्यास करूया. प्रथमतः मी तुम्हाला टू बीची जी 5 क्रियापदं आहेत त्याचा मी तुम्हाला उपयोग करून म्हणजे पर्सनल प्रोनाउन सोबत
जे 7 पर्सनल प्रोनाऊन आहेत त्यांच्यासोबत मी तुम्हाला उपयोग करून दाखवतो आणि त्याचा अर्थही आपल्याला मराठीमधून समजावून सांगतो. इथे मी पर्सनल प्रोनाउन्स लिहितोय आणि ते आहेत हिअर आय, वी, यू, ही, शी, it and they. These are the 7 personal pronouns. These are the 7 personal pronouns. Out of these 7, these are first person and second person. They come under first person and second person. And these 4 are, they come under third person. They come under third person. Now look here. I am using here am, is, are. Am, is, are. First, they are in present tense. They are in present tense. I am a boy. I am a boy. We are boys. You are a boy. Or this is used as singular as well as plural. You are a boy and you are boys. Then he is a boy. She is a girl. It is a mango. It is a mango. And here they are boys. It means that this am is used only with the personal pronoun here I. What is the meaning of this am? Am meaning is here आहे. Meaning is here आहे. I am a boy. I am a girl. The tree says, I am a tree. The lion says, I am the king of the forest. I am meaning is आहे. Now we are boys. Are means what? Are means here आहोत. आहोत. You are a boy. तू मुलगा आहेस. आहेस. और उमें से you are boys. तुम्ही मुलगे आहात. He is a boy. Is means here आहे. Right? He is म्हणजे आहे. Is आणि are means here पुन्हा they are boys. ते मुलगे आहेत. So try to understand. समजून घ्या की आय सोबत नेहमी आपण ॲम वापरतो. वी, यू आणि दे सोबत आर वापरतो आणि ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असल्यामुळे त्यांच्यासोबत आपण काय वापरतो? इजचा उपयोग आपण या ठिकाणी करतो. तेव्हा हा झाला उपयोग ॲम, इज, आर याचा. त्याच पद्धतीनं हे वर्तमान काळातली 3 क्रियापद आहेत. ॲम, इज, आर. पण भूतकाळामधले टू बीची आणखी 2 क्रियापद आहेत आणि ती क्रियापदं म्हणजे वॉज आणि वेअर. ती 2 क्रियापदं म्हणजे कोणते आहेत? वॉज आणि वेअर. पहा इथेच आपण उपयोग करूया. फळ्याचा एवढाच भाग वापरूया इथे. आय वॉज हॅपी. मी आनंदी होतो. बघा वॉजचा अर्थ काय? होतो. मी आनंदी होतो. वी वेर हॅपी. वी वेर हॅपी. आम्ही आनंदी होतो. यू वेर हॅपी. तू आनंदी होतास. यू वेर हॅपी. देन ही वॉज हॅपी. ही वॉज हॅपी. शी वॉज हॅपी.
ती आनंदी होती. ही वॉज हॅपी, तो आनंदी होता. इट वॉज हॅपी, ते आनंदी होते. आणि दे वेर हॅपी, ते आनंदी होते. सो वॉज अँड वेर, these are the two verbs. Of course, auxiliary verbs, they are in the past tense. They are in the past tense. So to be has got 5 verbs. Am, is, are in the present tense, and was, were in the past tense. Now after to be, let us go to here to have. To have means what? असणे. To have means असणे. Let us see the use. I have a cow means what? माझ्याकडे गाय आहे. We have cows, आमच्याकडे गायी आहेत. You have a cow, you have a cow, तुझ्याकडे गाय आहे. He has a cow, त्याच्याकडे एक गाय आहे. She has a cow, तिच्याकडे एक गाय आहे. आणि हिअर इट हॅज, आता इटला आपल्याला वेगळा उपयोग. इट हॅज अ मँगो, त्याच्याकडे एक आंबा आहे. इट मीन्स द मंकी हॅज अ मँगो. हिअर आणि दे हॅव काऊज. तेव्हा ह्याचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल. आय, वी आणि यू आणि दे बरोबर आपण हॅवचा उपयोग करतो. आणि ही, शी, इट यांच्यासोबत आपण हॅजचा उपयोग करतो. हॅव आणि हॅजचा अर्थ काय होतो? मालकीचा असणे. टू बिलॉंग टू. आय हॅव हेड, आय हॅव 2 हँड्स. अशा पद्धतीनं मालकीचे असणे, टू बिलॉंग टू या अर्थानं आपण हॅव आणि हॅजचा उपयोग करतो. हा वर्तमान काळात त्याचा उपयोग झाला, हॅव आणि हॅज. म्हणजे आय हॅव अ काऊ, माझ्याकडे गाय आहे, म्हणजे आत्ताही माझ्याकडे आहे वर्तमान काळामध्ये. पण मी हॅवच्या ऐवजी आता जर क्रियापद बदललं, या ठिकाणी जर हॅड केलं क्रियापद, तर सगळ्या ठिकाणी हॅडमध्ये काही नाही, एकच क्रियापद आहे. सगळ्या ठिकाणी हे क्रियापद हॅडच येणार आहे. हे हॅड बघा, इथं हॅड येईल. सगळ्या ठिकाणी हॅडचा उपयोग आपल्याला करायचा आहे. HAD हॅड आणि इथं HAD हॅड. म्हणजे काय? आय हॅड अ काऊ याचा अर्थ काय होतो? माझ्याकडे एक गाय होती, आता माझ्याकडे नाही, असा त्याचा अर्थ होतो. भूतकाळामध्ये ही घटना, भूतकाळातली घटना असल्यामुळे माझ्याकडे गाय होती, आता माझ्याकडे गाय नाही. मी असं म्हटलं की आय हॅव अ कार म्हणजे माझ्याकडे कार आहे. आणि आय हॅड अ कार म्हणजे माझ्याकडे कार होती, आता माझ्याकडे कार नाही, असा याचा अर्थ होतो. टू हॅव आणि हॅव, हॅज आणि हॅड हे 3 क्रियापदं जे आहेत हे ऑक्झिलरीमध्ये मोडतात. आणि 11 पैकी उरलेले जे 3 आहेत, आणि ते आहेत टू डू खाली हे 3 क्रियापद येतात. डू, डज आणि डीड हे 3 क्रियापद आहेत. हे 3 क्रियापदं आहेत, याला काहीही अर्थ नाही. These 3 auxiliaries have no meaning at all. Then why are they used? What are they used for in English? They are used to make sentences negative and to make questions only. To make interrogatives and to make interrogatives, or we say to make questions. These 3 are used. For example, बघा, डू यू लाईक मँगोज? याचं पॉझिटिव्ह उत्तर आहे येस आय डू.
निगेटिव्ह दिलं तर नो आय डोंट, म्हणजे डूचा उपयोग आपण निगेटिव्ह करण्यासाठी अँड क्वेश्चन करण्यासाठी आपण वापरला. डज शी गो टू स्कूल रेग्युलरली? नो, शी डझंट गो टू स्कूल रेग्युलरली. प्रश्न करण्यासाठी आणि निगेटिव्ह करण्यासाठी याचा आपण उपयोग केला. अँड व्हॉट अबाउट डीड? डीड पास्ट टेन्स, डू डज हे दोन्ही वर्तमान काळातले, तर डीड हे क्रियापद पास्ट टेन्समधलं आहे. डीड हे क्रियापद पास्ट टेन्समधलं आहे. तर चला बघूया आपण याचासुद्धा पर्सनल प्रोनाऊन समोर आपण फक्त निगेटिव्हचा उपयोग करून बघूया. कारण डू हे क्रियापद मूळ क्रियापदसुद्धा आहे, ज्याचे 3 रूप आहेत, डू, डीड आणि डन. डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले, आणि डन हे त्याचं तिसरं रूप आहे, केलेले आहे, केलेले होते, असा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये याचा उपयोग करता येईल. पण आपण इथे निगेटिव्ह उपयोग करून बघूया, लक्षात येईल आपल्याला. उदाहरणार्थ आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. अँड दे हे आय डू नॉट लाईक टी, मला चहा आवडत नाही, डू नॉटचा उपयोग केला. तसा वी डू नॉट लाईक टी, आम्हाला चहा आवडत नाही. यू डू नॉट लाईक टी, तुला चहा आवडत नाही. इथे मात्र वेगळा होईल, ह्या डिक्टो करतो, दोन्ही ठिकाणी सारखंच आहे, तिन्ही ठिकाणी. इथं मात्र ही डज नॉट लाईक टी, त्याला चहा आवडत नाही. तसा शी डज नॉट लाईक टी, इट डज नॉट लाईक टी, त्याला चहा आवडत नाही ते. आणि दे डू नॉट लाईक टी. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा निगेटिव्ह करत असताना इथे आय, वी, यू यांच्यासमोर डू येतं आणि दे समोर डू वापरतो. तर ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असल्यामुळे त्याच्यासमोर काय येतं? डज. किंवा मुलांनो, हे जी मी तुम्हाला 11 क्रियापदं समजावून सांगितली, ऑक्झलरी हेल्पिंग व्हर्ब्स, या 11ही क्रियापदाला काय म्हणतात? प्रायमरी व्हर्ब्स असं म्हणतात. दे कम अंडर ऑक्झलरी, ऑक्झलरीच्या खाली मोडतात, ते 24 पैकी आहेत. पण ह्या 24 पैकी जे 11 आहेत ते काय आहेत? ते आहेत प्रायमरी ऑक्झलरीज. आता हे जे उरलेले बाकीचे आहेत, शाल, शूड, कॅन, कुड, मे, माईट, विल, वूड आणि यूज टू, ऑट टू, नीड टू, डेअर टू आणि मस्ट, याला म्हणतात मोडल ऑक्झलरीज. मोडल ऑक्झलरीज काय? मगाशी उल्लेख केला इंग्रजीमध्ये की ते सुद्धा काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. ते सुद्धा हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, परंतु त्यातून क्रियापदाचा वेगळा अर्थ आपल्याला सांगितला जातो. आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. इथे जरा मी लिहितो व्यवस्थितपणे, बघा. हे प्रायमरी, हे जे ऑक्झलरी टॉपिक आहे, या ऑक्झलरी खाली 2 ग्रुप पडतात. एक प्रायमरी ऑक्झलरीज and here comes modal auxiliaries. आता यापैकी प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एम, इज, आर, वॉज, वेअर हे टू बीचे 5, टू हॅवचे हॅव, हॅज आणि हॅड हे हॅवचे 3 आणि डू, डज आणि डीडचे 3 असे मिळून they are 11 in number. Now I go to the modal auxiliary.
I have already written here modal auxiliaries. Here shall, should, can, could, may, might, will, would, used to, ought to, need to, dare to आणि must. नाव चला मग आपण जरा मोडल ऑक्झिलरीची माहिती या ठिकाणी घेऊया. यातलं आपण पहिलं एक क्रियापद आपण घेऊया. पहा, आय कॅन विन द मॅच. आय कॅन विन द मॅच. आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायला पाहिजे, हे जे मोडल ऑक्झिलरी आहे, दीज आर द मोडल ऑक्झिलरीज. दे डू नॉट कम सिंगल. दे आर अकंपनीड बाय अ मेन व्हर्ब. त्यांच्यासोबत एक मूळ क्रियापद येतं नेहमी. बघा, कॅन हे मोडल ऑक्झिलरी आणि विन हे काय आहे, हे आहे मूळ क्रियापद. विन, वन त्याची 3 रूपं आहेत. आता बघा अर्थ लावा. आय कॅन विन द मॅच म्हणजे मी मॅच जिंकू शकतो. यातून काय व्यक्त होतं, यातून आय हॅव द अबिलिटी टू विन द मॅच. आय हॅव द अबिलिटी टू विन द मॅच म्हणजे मॅच जिंकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. म्हणजे या कॅन ह्या मोडल ऑक्झिलरीमधून, कॅन विनमधून काय व्यक्त होतं, तर याच्यातनं अबिलिटी व्यक्त होते. अबिलिटी मीन्स व्हॉट, क्षमता. म्हणजे कॅन हा मोडल ऑक्झिलरी आपला स्वतःचा अंगभूत असा अर्थ सांगतो, तो म्हणजे अबिलिटी मीन्स हिअर क्षमता. ओके, आय कॅन विन द मॅच, मी मॅच जिंकू शकतो. आय कॅन लिफ्ट अ बिग टेबल, मी मोठा टेबल उचलू शकतो. वाय, आय हॅव द अबिलिटी, आय हॅव दॅट पॉवर अँड स्ट्रेंथ इन मी टू लिफ्ट द टेबल. सो कॅन स्टँड्स फॉर क्षमता. क्लिअर, इज दॅट क्लिअर? म्हणून याला काय म्हणतात, याला मोडल ऑक्झिलरी असं म्हणतात. ओके, आता हा जो कॅन आहे, ह्या कॅनचे वेगवेगळे उपयोग आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जरा थोडं डिटेल्समध्ये जाऊया, म्हणजे तुम्हाला मोडल ऑक्झिलरी हा टॉपिक पूर्णतः कळेल. बघा, हे पहिला आपण सुरुवात करूया पासून, शालपासून. SHALL, शाल. बघा, मी एक विधान करतो. मी एक माझ्या मित्रासाठी म्हणतो, आय शॅल कम टू युअर बर्थडे पार्टी टुमॉरो. मी असं म्हटलं, आय शॅल कम टू युअर बर्थडे पार्टी टुमॉरो. आय शॅल कम टू युअर बर्थडे पार्टी टुमॉरो. पार्टी टुमॉरो. इथेही बघा, शाल आणि पुढे कम, बर्थडे पार्टी. मी तुझ्या वाढदिवसासाठी उद्या येईन. आय शॅल कम टू युअर बर्थडे पार्टी टुमॉरो. आणि मी त्याच्या वाढदिवसाला गेलो नाही, मला काहीतरी काम आलं, मी गेलो नाही. तो माझा मित्र रस्त्यावर भेटला आणि मला म्हणाला, काय सर, काल तर तुम्हाला वाढदिवसाला येतो म्हणून सांगितलं होतं, आला नाही ते. तर मी काय वाक्य म्हटलं आठवतं तुला का? मी असं म्हटलं होतं की आय शॅल कम टू युअर बर्थडे पार्टी टुमॉरो. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ असतो तो, आय शॅल कम म्हणजे मी येईन, कदाचित येणार नाही. जर मी तुला आय विल कम असं म्हटलं असतं तर मी 100% तुझ्या पार्टीला आलो असतो. याचा अर्थ असा होतो की शाल हा जो मोडल ऑक्झिलरी आहे, व्हॉट डज इट एक्सप्रेस, ते काय व्यक्त करतो? इट एक्सप्रेसेस अनसर्टन्टी. इट एक्सप्रेसेस अनसर्टन्टी. ओके, शाल कम टू युअर बर्थडे पार्टी, यातनं अनसर्टन्टी व्यक्त होते. याचाच उपयोग असं म्हणतो, मी वर्गात गेलो आहे आणि मुलांना असं विचारलं, बॉईज अँड गर्ल्स, शाल वी स्टार्ट द लेसन. मी असं म्हटलं, शाल वी स्टार्ट द लेसन. द लेसन. विद्यार्थी काय म्हणाले? येस सर, वी आर फ्री, स्टार्ट. सो व्हॉट आय एम टेकिंग फ्रॉम द स्टुडंट्स? I am taking permission from the students.
PERMISSION. So what does shall stand for? Shall stands for here uncertainty and permission. And you know that shall is also used for pure future. I shall write a letter to you. मी तुला पत्र लिहीन. हा भविष्यकाळ तर आपण वापरतोच आहोत. तेव्हा shall stands for here uncertainty and what you say? Permission. Now let us go to should. Keep in mind, should is not the past tense of shall. Keep in mind, should is not the past tense of shall. Should हा shallचा past tense नाही, हे लक्षात ठेवा. मग का आहे should? तर should हा modal auxiliary आहे. should is modal auxiliary. काय अर्थ होतो shouldचा अर्थ काय होतो? फॉर एक्झाम्पल मी असं म्हणालो here, boys and girls, look, your examinations is very close. You should study at least 6 hours a day. मी काय म्हणालो? You should study at least कमीत कमी 6 hours a day. तुम्ही कमीत कमी 6 तास अभ्यास केला पाहिजे. मी त्या विद्यार्थ्यांना काय केलं, काय दिलं मी त्या विद्यार्थ्यांना? आय हॅव गिवन देम ॲडव्हाइस. मी त्यांना सल्ला दिलेला आहे. 6 तास अभ्यास करण्याचा सल्ला दिलेला आहे. सो हिअर शुड स्टडी, शुड इज यूज्ड फॉर ॲडव्हाइस. ADVICE. Okay, number 2. Here number 2. As a son, you should look after your parents. मुलगा म्हणून तू तुझ्या आईवडिलाची काळजी घेतली पाहिजेस. हे काय आहे? तर इट इज युअर ड्युटी. सो हिअर शुड स्टँड्स फॉर ड्युटी. सो व्हॉट डज शुड एक्सप्रेस? ॲडवाइस अँड ड्युटी. येस. नाव आय गो टू द अनादर इज कॅन. CAN, कॅन. मगाशी तुम्हाला एक उदाहरण मी दिलं होतं. यू कॅन विन द मॅच. मी पुन्हा हे उदाहरण लिहित होतं. यू कॅन विन द मॅच. ओके. तर यातून या कॅनमधून काय व्यक्त होतं? कॅन एक्सप्रेसेस ability. ABILITY, ability. नाव मी जरा फलक स्वच्छ करून घेतो, त्याचा आपल्याला उपयोग होईल. नंबर 2, कॅन. कॅन यू हेल्प मी? Or we may say another example, can you lend me your book? Can you lend me your book? Yes. What does this can express? Can expresses request. REQUEST. म्हणजे कॅनचा उपयोग आपण रिक्वेस्ट म्हणून करतो. किंवा कॅन स्टँड्स फॉर ॲबिलिटी, कॅन स्टँड्स फॉर व्हॉट यू से रिक्वेस्ट. अँड वन मोर कॅन धिस बी ट्रू? हे खरं असू शकतं का? कॅन धिस बी ट्रू? व्हॉट डज इट एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी.
म्हणजे कॅनचा उपयोग आपण रिक्वेस्टसाठी करतो, त्याच्यानंतर आपण अबिलिटी आणि पॉसिबिलिटीसाठी करतो. आता हा कॅनचा भूतकाळ आहे आणि तो म्हणजे कुड. COULD कुड. उच्चार बघा, कुल्ड नाही, याचा उच्चार आहे कुड. पा कुड यू प्लीज और कुड यू शो मी द वे टू द पोस्ट ऑफिस. द वे टू द पोस्ट ऑफिस. हियर कुड यू शो मी द वे टू द पोस्ट ऑफिस. मला पोस्ट ऑफिसकडे जाणारा मार्ग दाखवशील का? इट इज अ रिक्वेस्ट. इट इज अ रिक्वेस्ट. आपण विनंती. पण ही कशी रिक्वेस्ट आहे? नॉट मियरली रिक्वेस्ट. कारण रिक्वेस्टसाठी आपण विल वापरतो, वूड वापरतो, कॅन वापरतो. पण पोलाईट रिक्वेस्टसाठी आपण काय करतो? इथे कुडचा उपयोग. पोलाईट रिक्वेस्ट कुडचा उपयोग आपण करतो. यस. नंबर 2. शी कुड विन द मॅच. शी कुड विन द मॅच. ती मॅच जिंकू शकली असती. बट अनफॉर्च्युनेटली शी लॉस्ट द मॅच because of some mistakes, you know. So she could win the match. What does it show? It shows past ability. Past ability. भूतकाळामध्ये घडून गेलेली घटना आहे, त्यामुळे it shows past ability. So could stands for request. Could stands for past ability. So here can and could is over. I go to the next, you know. I go to the next. That is may. That is may. MAY. It is a modal auxiliary. May I come in, sir? May I come in, sir? Come in, comma, sir. Sir, मी आत येऊ का? See, may is used for permission. May is used for permission. आपण नेहमी वर्गामध्ये येताना आपल्या शिक्षकांना विचारतो की मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम. सो दॅट इज परमिशन. नंबर 2 बघा. देर आर ब्लॅक क्लाउड्स और मे से डार्क क्लाउड्स इन द स्काय. इन द स्काय. आकाशामध्ये काळे ढग आहेत. इट मे रेन. पाऊस पडण्याची शक्यता आहे. सो मे इज यूज्ड फॉर व्हॉट? मे इज यूज्ड फॉर पॉसिबिलिटी. POSSIBILITY. सो मे हे मोडल ऑक्झिलरी असून परमिशनसाठी आणि पॉसिबिलिटीसाठी आपण त्याचा उपयोग करतो. फादर मे कम टुमॉरो म्हणजे काय? बाबा उद्या येण्याची शक्यता आहे. आफ्टर दिस मे माइट. MIGHT. माइट इज ऑल्सो अ मोडल ऑक्झिलरी, नो. इट माइट रेन. इट माइट रेन. इट माइट रेन मीन्स पाऊस पडण्याची शक्यता होती. माइट रेन. रेन इज अ व्हर्ब. मे काय? ही आहे पास्ट पॉसिबिलिटी. पास्ट पॉसिबिलिटी. और इफ यू कैन जस्ट से पॉसिबिलिटी. ओके. नाउ ओनली 2 आर रिमेन्ड. विल अँड वूड. आउट ऑफ these 4 pairs, will and would, these 2 are remained. Now here let us make the use of these 2 in our sentences. Now here will. WILL. Will you help me to carry the table? To carry the table.
विल यू हेल्प मी टू कॅरी द टेबल. याचा अर्थ काय होतो? मला टेबल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत करशील का? व्हॉट एम आय डुईंग? आय एम मेकिंग अ रिक्वेस्ट. मी विनंती करतो आहे. म्हणजे इथे विल इज यूज्ड फॉर रिक्वेस्ट. विल इज यूज्ड फॉर रिक्वेस्ट. ओके. आणि मगाशी एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं काय, की आय विल सबमिट माय पेपर्स बाय टुमारो. उद्यापर्यंत माझे पेपर्स मी सादर करीन. आय विल सबमिट माय पेपर्स टुमारो. व्हॉट डज इट मीन? It means, look here, will is for certainty. So I will certainly submit my papers tomorrow. So will stands for certainty. CERTAINTY. So will. And now one more is remained, and that is would. 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 See how it is pronounced. It is not would, it is would. It is would. Look here. Now, one. Would you help me in my own business? आपण याच्यामध्ये प्लीज सुद्धा वापरू शकतो. वुड यू प्लीज हेल्प मी इन माय ओन बिझनेस असंही वापरू शकतो. व्हॉट डज इट एक्सप्रेसेस? इट एक्सप्रेसेस रिक्वेस्ट. यातनं रिक्वेस्ट व्यक्त होते. अँड देर इज अनदर यूज ऑफ वूड, अँड दॅट इज वेन आय वॉज इन कॉलेज. वेन आय वॉज इन कॉलेज, I used to play cricket. When I was in college, I would play cricket. Play cricket. Because used to and would, they are similar in use. Therefore, I use there. When I was in college, I would play cricket. Here, would is the modal auxiliary. ही काय आहे? It is past habit or habitual past habit. माझी भूतकाळामध्ये सवय होती, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी क्रिकेट खेळत असे. माय ग्रँडमदर वॉज ओव्हर 80. शी वूड गो टू द टेम्पल अलोन. 80 वर्षापेक्षा जास्तीचं वय होतं, एकटीच देवळामध्ये जात असे. ती काय होती? इट was her past habit. So will and would. So would stands for request. Would also stands for past habit. Now let us go to 4 more immediately. Yes, I write all of them here. 1. Used to. Yes, used to. Ronald Ross. Or we may take another example. My father used to get transferred every 3 years. प्रत्येक 3 वर्षाने माझ्या वडिलांची बदली होत असे. इट इज अ पास्ट habit or habitual past. And here I have used used to. Used to stands for past habit or habitual past, and similar to used to is would. You can use in this way also. My father would get transferred every 3 years. Then the next one is ought to. Children
children ought to obey their parents. Their parents. Yes. छोट्या मुलांनी आपल्या आईवडिलांचं ऐकणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. इट्स मॉरल ड्युटी. मॉरल ड्युटी. आपण शूडचा उपयोग केला, दॅट इज ओनली फॉर ड्युटी. परंतु इथे ऑट टू मीन्स मॉरल ड्युटी, नैतिक कर्तव्य आहे. हां, हिअर सिटिजन्स ऑफ इंडिया ऑट टू सर्व देअर कंट्री. दॅट इज देअर मोरल ड्युटी. सो ought to is used for moral duty. Now I go to the next. Need to. Need to. Here women need to be protected. Need to be protected. Protected. Nowadays. Here need to. What does it stand for? Need to means here necessity. NECESSITY. Necessity or need we may say. Okay? 3. Then the last one is dare to. Dare to. Don't dare to touch my body. Don't dare to touch my body. Don't dare to touch my body. Touch my body. माझ्या शरीराला हात लावू नकोस. Touch my body. Here, what does it express? It express courage. Don't have courage to express. Don't have courage to touch my body. Otherwise, you will have to face severe consequences. So, used to, ought to, need to, and dare to. And the last one is here, must. Must. Yes. Here, you must finish your work. Finish your work. Work. You must finish your work by tomorrow. By tomorrow. उद्यापर्यंत तू तुझं काम संपवलंच पाहिजे. Otherwise, you will get a sound beating from me. Otherwise, you will get a punishment from me. Okay? So here, must is for obligation. OBLIGATION. सो बॉईज अँड गर्ल्स, मित्रांनो, हे सर्व क्रियापदं जे आहेत त्या क्रियापदांची माहिती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. याच्यानंतर आपण फायनाईट क्रियापद बघितले, पण याबरोबर नॉन फायनाईट व्हर्बसुद्धा आहेत. त्याचीही थोडक्यामध्ये आपल्याला ओळख करून देतो. फायनाईट व्हर्ब खाली आपण पाहिलं प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मोडल ऑक्झिलरीज सगळे मिळून 24 आहेत. दे आर 24 इन नंबर. त्यातले 11 प्रायमरी ऑक्झिलरीज, उरलेले 13 मोडल ऑक्झिलरीज. बट देर आर सर्टन वर्ब्स, दे आर कॉल्ड नॉन फायनाईट वर्ब्स. नॉन फायनाईट वर्ब्स. ते नॉन फायनाईट वर्ब्स. They do not, non-finite means what? They do not change at all with the person and tense. With the person and tense. And look here, these non-finite verbs are 1. Infinitives. They are called infinitive. Okay, इथे जागा ठेवतो लिहायला. Number 2, gerund, G-E-R-U-N-D. Number 3, present participle. Or past participle. Present participle or
past participle. And the last one is अजून एक कुठले क्रियापद राहिलं रे. हां, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस वन. व्हॉट इज इन्फिनिटिव्ह? आय लाईक टू प्ले. आय लाईक टू प्ले. मला खेळायला आवडतं. ओके, हिअर लुक हिअर, लाईक इज द फर्स्ट व्हर्ब. हा पहिला व्हर्ब आहे. इट कॅन चेंज म्हणून त्याला आपण फायनाईट व्हर्ब म्हणतो. पण पुढचं जे टू प्ले व्हर्ब आहे, इट कॅनॉट चेंज विथ द पर्सन अँड टेन्स, म्हणून याला काय म्हणतो आपण? इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. इन्फिनिटिव्ह. आय लाईक टू प्ले म्हणजे वाक्यामधलं दुसरं क्रियापद त्याला जर टू लागलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. नंबर 7, हेच वाक्य मी घेतो उदाहरणासाठी. आय लाईक टू प्लेचं मी प्लेईंग केलं. टू प्लेचं मी काय केलं? प्लेईंग केलं. म्हणजे हे जे लाईक आहे हे पहिलं आहे ते फायनाईट व्हर्ब आहे आणि हे प्लेईंग जे आहे ते काय आहे? इट इज जिरंड. जिरंड म्हणजे काय? व्हॉट इज जिरंड? क्रियापदाला ING प्रत्यय लावून जेव्हा आपण त्याचं नाम करतो, जिरंड म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लावून जेव्हा आपण त्याचं नाम करतो त्याला आपण व्हर्बल नाऊन असं म्हणतो. त्याला म्हणतात जिरंड. म्हणजे इथं प्ले लाईक ही क्रियापद आहे, प्ले ही क्रियापद आहे, पण ह्या दुसऱ्या क्रियापदाला ING लागल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे? जिरंड बनलेलं आहे. आणि तिसरा प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. जरा प्रेझेंट पार्टिसिपल बघूया आपण. प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. पार्टिसिपल. एक्झाम्पल, आय सॉ अ स्माइलिंग गर्ल. आय सॉ अ स्माइलिंग गर्ल. SMILING. स्माइलिंग गर्ल. लुक हिअर, यातलं जे पहिलं क्रियापद आहे सॉ हे क्रियापद आहे आणि स्माईल हेही क्रियापद आहे. दोन क्रियापद वाक्यामध्ये आहेत, बरोबर आहे. तर हे जे सॉ पहिलं क्रियापद आहे ते चेंज होतं. त्याचं सी होतं, सॉ होतं, सीज होतं कर्त्याप्रमाणे, म्हणून याला म्हणतो फायनाईट व्हर्ब. पण दुसरं क्रियापद जे आहे स्माईल त्याला ING लावून त्याचं काय केलेलं आहे? ॲडजेक्टिव्ह केलेलं आहे. त्याचं काय केलं आहे? ॲडजेक्टिव्ह केलं आहे. आणि व्हॉट इज द व्हेरी फंक्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह? द व्हेरी फंक्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह इज टू डिस्क्राईब द नाऊन. ॲडजेक्टिव्हचं विशेषणाचं काम काय असतं? नामाचं वर्णन करणं. मग कसली मुलगी आहे? गर्ल हे नाऊन झालं. गर्ल हे नाऊन झालं. कसली मुलगी आहे? तर स्माइलिंग गर्ल. म्हणून क्रियापदाला ING प्रत्यय लावून जेव्हा त्याचं ॲडजेक्टिव्ह करतात त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. अँड द लास्ट इज हिअर नंबर 4 इज हिअर पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. येस. My friend sat on a broken chair. Broken chair. My friend sat on a broken chair. या वाक्यात दोन क्रियापद आहेत. पहिलं सॅट, सीटचा भूतकाळ सॅट, आणि हे ब्रोकन जे आहे हे वर्ब आहे, मूळ क्रियापद आहे. ब्रेक, ब्रोक आणि ब्रोकन है ना. ते ब्रेक, ब्रोक, ब्रोकन हे तिसरं रूप आहे. आणि ह्या तिसऱ्या रूपाचा उपयोग काय केला आहे? इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून केला आहे. ॲडजेक्टिव्ह. कसली खुर्ची आहे? खुर्चीचं वर्णन करणं. ब्रोकन चेअर म्हणजे काय? मोडलेली खुर्ची आहे. म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा उपयोग ॲडजेक्टिव्ह म्हणून करतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. आम्ही दुसरंही उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिश इज व्हेरी इझी. इज व्हेरी इझी.
इज व्हेरी इझी. बघा इथं क्रियापद इज आहे, पण या ठिकाणी बघा स्पीक, स्पोक, स्पोकन, म्हणजे स्पोकन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ओके, आणि ते त्याचा उपयोग काय केला आहे या ठिकाणी, ॲडजेक्टिव्ह केलेला आहे, ॲडजेक्टिव्ह केलेला आहे. आणि कोणत्या नावाचं वर्णन करतो तो, इंग्लिश या नामाचं वर्णन करतो, म्हणून त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो मी या वर्ब या विषयावरती आपल्याशी अत्यंत सविस्तरपणे बोललेलो आहे. आपल्याला हा व्हिडिओ हे अतिशय आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.